कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेखरने उभी केलेली कंपनी बळकावण्याच्या दिशेने मी पहिलं पाऊल टाकलंय. मी ऑफिसला जायला लागलोय. वा, म्हणजे पूर्ण सूड घ्यायचा आहे तुमचं ठरलंय केदार शेठ, है ना? म्हणजे काय, त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे तुला सांगतो, घरात तर सतत अशांतता असते, सतत वाद घालतात. त्या रीमाच्याही मनात मी विष कालवायला सुरुवात केली. चांगलंय. अरे तू म्हणत होतास ना, ती नेत्रा डेंजर आहे, डेंजर आहे. कसली डेंजर? अरे तिच्यापेक्षा मी डेंजर आहे. तिचा प्रत्येक डाव मी हाणून पाडतोय. चांगलंय चांगलंय चांगलंय. हा, पण तुझा सूड मला घेता येत नाहीये. काही झालं तरी त्या मैथिलीला मला मारता येत नाही. ठीक आहे, संयम संयम महत्वाचा केदार शेठ. आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाही, नाही का? 26 वर्ष संयम बाळगला तुम्ही. आणि काय, शिकार करायची असेल ना तर घात लावून बसावं लागतं. शिकार आपल्या टप्प्यात येण्याची वाट बघावी लागते. आणि सध्या माझी शिकार तुमच्या घरातल्या बेळात लपून बसली आहे. पण ठीक आहे, आज ना उद्या बाहेर येईल, वाट बघावी लागेल. अरे पण कधी बाहेर येईल? ती मैथिली तर बाहेरच पडत नाही. तोपर्यंत तो अद्वैत माझ्या मानगुटीवर बसेल ना. आणि म्हणजे त्याला गुंडाळणं तसं सोपं आहे, पण ती त्याची बायको नेत्रा ती काही बोलायला लागली ना की हा लगेच नंदी बैलासारखी बुकू 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 मान डोलवायला लागतो. शे, तुला सांगतो, हीच आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. नाही, ठीक आहे ठीक आहे. नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यामध्ये खिंडार कसं पाडायचं याचा विचार मी करून ठेवला आहे. बरं मग सांगा केदार राज्याध्यक्ष, इतक्या वर्षांनी ऑफिसला जाऊन कसं वाटलं आज? अगं, काय सांगू, खरंच खूप छान वाटलं. या आपल्या सगळ्या मुलांनी पुष्पगुच्छ वगैरे देऊन माझा सत्कार केला, माहितीये. आज ऑफिसला अनेक वर्षांनी जाऊन खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असा जुना काळ, सगळा जुना काळ आठवला. आणि सगळ्यात जास्त कुठली गोष्ट मला आवडली माहितीये, मी तेव्हा जसं पॅशनेटली आणि डेडिकेटेडली काम करायचो ना, तसंच आता आपला अद्वैत, तेजस आणि तन्मय देखील खूप डेडिकेटेडली आणि पॅशनेटली काम करतात. अगं, समर्थपणे आपल्या एवढ्या मोठ्या कंपनीची धुरा ते स्वतःच्या खांद्यावर पेलतायत. नाही का, पण फ्रँकली स्पीकिंग, तू जो कॉन्फिडन्स दाखवलास ना, त्यावरून हे क्लिअर होतं की तू यंग असताना तुझ्यासोबत जे झालं ते झालं नसतं तर आज तू कंपनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली असतीस. अरे वा, काय बोलतो, ऐकलंस का? यंग नसताना म्हणजे मी काय आता म्हातारा झालोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.